जबलपूरमध्ये बोकडाचा बळी देण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबाच्या गाडीचा भीषण अपघात झाला। या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी आहेत। आश्चर्याची बाब म्हणजे ज्या बोकडाचा मंदिरात बळी देण्यासाठी नेत होते ते अपघातातून बचावले। एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे। गुरुवारी मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारचं नियंत्रण सुटलं आणि ती पुलाची रेलिंग तोडून थेट नदीत पडली। एका भरधाव वेगाने येणाऱ्या एसयूव्ही पुलाचं रेलिंग तोडलं आणि ती 30 फूट खोल जाऊन कोरड्या नदीत पडली। या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झाले। पूजेनंतर कुटुंबीय बोकडाचा बळी देण्यासाठी जात होते, त्याच दरम्यान हा अपघात घडला। अपघातात बोकडाचा जीव वाचलाय। या धक्कादायक घटनेची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे। पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि जखमींच्या बरे होण्याची वाट पाहत आहेत, जेणेकरून नेमकं काय घडलं याची माहिती मिळू शकेल। काल दुपारी 3 ते 4 वाजता चारगव्हाण पोलीस स्टेशन परिसरात एका वाहनाचं नियंत्रण सुटून पुलावरून पडल्यानं 4 जणांचा मृत्यू झाला। 2 जण जखमी झाल्यात। हे लोक मंदिरातून परतत होते अशी माहिती चारगव्हाण पोलीस ठाण्याचे प्रभारी अभिषेक पॅसी यांनी दिली। जबलपूर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या चारगव्हाण जबलपूर रस्त्यावर हा अपघात झाला। गाडीत पटेल कुटुंबातील 6 सदस्य होते, जे नरसिंहपूर येथील दादा दरबारात दर्शन करून बोकडाचा आणि कोंबड्यांचा बळी देण्यासाठी जबलपूरला परतत होते। घरी आल्यानंतर कुटुंबीय मटणाची मेजवानी देणार होते, मात्र त्याआधीच अपघाताची भीषण घटना घडली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वेग जास्त असल्याने चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि त्यानंतर एसयूव्ही रेलिंग तोडून कोरड्या नदीत पडली। अपघाताची माहिती मिळताच चारगव्हाण पोलीस घटनास्थळी पोहोचले। स्थानिकांनी मोठा आवाज ऐकल्यावर पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती। गाडी खाली पडल्यामुळे तिचा चेंदामेंदा झाला होता, ज्यामुळे जखमी आणि मृतदेह बाहेर काढण्यात अनेक अडचणी येत होत्या।